एक सगळ्यात मोठी बातमी साम टीव्हीवर 10वी आणि 12वीच्या परीक्षेला मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा घालण्यास परवानगी मिळालेली आहे। मंत्री नितेश राणेंनी 10वी आणि 12वी परीक्षेत मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा बंदी करावी अशी मागणी केली होती आणि या संदर्भात त्यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र देखील लिहिलं होतं, पण बुरखा बंदीची मागणी सरकारने धुडकावलेली आहे। मंत्री नितेश राणे यांना हा धक्का म्हणावा लागेल। कॉपी रोखण्यासाठी म्हणून बुरखाबंदी करा असा दावा देखील नितेश राणेंनी केला होता आणि आता मात्र बुरखाबंदीची मागणी सरकारने धुडकावलेली आहे। विद्यार्थिनींना बुरखा घालण्यास परवानगी मिळाली आहे। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सूरज, आपण बघतोय सरकारने सरकारच्याच मंत्र्यांना धक्का दिला असं म्हणावं लागेल, कारण बुरखाबंदीची नितेश राणेंची मागणी धुडकावण्यात आली आहे। तर आपल्या सोबत यावेळेस माधव सावरगावे आपले प्रतिनिधी देखील फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। माधव, आपण बघतोय की सरकारने सरकारच्याच मंत्र्याला धक्का दिलेला आहे, कारण बुरखाबंदीची जी मागणी होती ती फेटाळण्यात आली आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षेसंदर्भातला हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय असेल, कारण विशेषतः महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षेत मुस्लिम मुली बसतात आणि त्याच मुस्लिम मुलींना बुरखा घालून प्रवेश देऊ नये अशी मागणी आणि अशा पद्धतीचं वक्तव्य भारतीय जनता पार्टीच्याच मंत्र्यांनी केलेलं होतं। सरकारच्याच मंत्र्यांनी केल्यानंतर मागणी केल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की या पुढच्या काळात म्हणजे 10वी 12वीची ज्या परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये बुरखा घालून येण्यास परवानगी दिलेली आहे। त्यामुळे एक चपराकच म्हणावं लागेल मंत्र्यांना। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी अनेकदा अशा पद्धतीची मागणी झालेली होती की परीक्षेमध्ये कुठलेही गैरव्यवहार होऊ नयेत किंवा गैरप्रकार होऊ नयेत यासाठी बोर्डाने तो निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आलेली होती। मात्र मुस्लिम वेगवेगळ्या संघटनांकडून या संदर्भात सांगितलं की तो धर्मियांचा प्रवेश करत असताना कुठल्याही जे आपण कपडे घालतो त्या कपड्यावर आक्षेप असू नये आणि जर तसं असेल तर बोर्डाने तशा पद्धतीनं कॉपी रोखण्यासाठी किंवा गैरप्रकार रोखण्यासाठी तजवीज करावी, त्याची व्यवस्थितपणे तपासणी करावी अशा सूचना त्यावेळेस करण्यात आल्या होत्या। आणि आता त्याच पद्धतीनं नक्कीच, आणि त्यामुळे आता नितेश राणे नेमकं पुढे काय करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।